तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की साधारणतः आपलं उपवाटेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी अशी काय घटना घडते, बरोबर आहे. आपल्या शेतकरी बांधवावर, गोरगरीब शेतकरी जे आहेत त्यांचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जातंय. हे रस्ता जे कॉन्ट्रॅक्टर आहे काही दखल घेत नाही मित्रांनो. तर इथं काय केलंय, महत्वाचा मुद्दा, हे रस्ता जो होता पूर्ण एक साधारणतः 3-4 फुटाच्या हाईटनं होता रस्ता, इथला पूर्ण मुरमू करलाय. आणि असं काही नुकसान केलं की शेतकऱ्याच्या धानामध्ये टाकली माती पूर्ण. ह्यांनी भराव जो आहे, शेतकऱ्याच्या रानाचं नुकसान करायचा काय अधिकार आहे. पण ह्यांनी काही कल्पना नाही दिली, काय नाही केली. इथल्या कुठल्या शेती मालकाला विचारलं नाही, बाबा इथं टाकू का. तर विषय काय झाला, इथे एक 70-80 हजाराचा शेणखत होता, जी गायांचा व्यवसाय ह्या शेतकऱ्याचा. तर ह्या शेतकऱ्याचं शेणखत जो होतं ते पूर्ण हित होता ढिगारा. तर ह्यांनी माती इथली उकरली पूर्ण. त्या शेतकरी जाग्याला नव्हता, शेतकरी दवाखान्यामध्ये ॲडमिट होता. तर त्यावेळेस काय केलंय, इथल्या ज्या कामगारांनी, कॉन्ट्रॅक्टदारांनी असेल, काय त्या मशीन ऑपरेटरने असेल, तर पूर्ण माती इथली उकरली आणि त्या शेणखताच्या ढिगाऱ्यावरती टाकली. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशा पद्धतीने नुकसान केलंय ते. तर पाहू शकता, इकडं पण हो काय धानात टाकलंय पूर्ण. इथं आता इथलं पलीकडलं काढलंय ते धान आहे. आता इकडं रस्ता राहिला इकडं, बरोबर आहे. रस्त्याचे हद्द आहे तिकडं पलीकडं, पण रस्त्याचं पार हे मेन लाईन आहे, मेन लाईनीच्या पण पार पलीकडं माती टाकली त्यांनी. इकडं पाहू शकता तुम्ही इकडं. बरं, ह्यांनी आम्हाला कोणतीच कल्पना दिलेली नाही इथल्या शेतकऱ्यांना, बरोबर आहे. तर इथं पूर्ण बघू शकता, हे कुजलेला एकदम शेणखत आहे, तो पूर्ण इथं त्या शेणखताच्या ह्याच्यावरती ढिगारा टाकलाय पूर्ण मातीचा. बघू शकता किती मोठा ढिगारा टाकलाय यांनी. आता इथं घर, आता ही उद्या ही जर काय नाही बोललं तर ही जी कॉन्ट्रॅक्टदार आहेत ती पूर्ण घराच्या आतमध्ये माती टाकायला कमी करणार नाही, बरोबर आहे. तर का तर ह्यांचा काही अधिकारच नाही की बाबा हे ह्याचा पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान करायचं. ह्यांना कोणी अधिकार दिला पूर्ण. तर तुम्ही मित्रांनो, याची काय दखल घेतली जाते का नाही, आता आम्ही काय करायला चाललोय, पोलीस केस द्यायला चाललोय. पोलीस काय दखल घेतात का बघायचं. तोपर्यंत ह्या रस्त्याचं पूर्ण काम ठप्प केलंय आम्ही. इथं हालून देणार नाही, हायवा वगैरे काय असेल मशीन, ही आम्हाला काय अडचण आणायची नाही रस्त्याच्या ह्याला. तर काय करायचं आपल्याला, फक्त आमची नुकसान भरपाई काय असेल ती मिळावी, ह्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे गरीब शेतकऱ्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही सांगा आता ह्या बाबतीत काय घडलं पाहिजे आणि काय करायला पाहिजे. फक्त इकडं हायवे त्यांना कॉल लावू शकता तुम्ही. नाही, नंबर नाही. बरं, तुमचं ठेकेदार कोण आहे? मग तुमचा त्यांच्याकडे नंबर नाही, तुमच्याकडे आपल्याकडे नाही. ते सदर हो का, हे ड्रायव्हर सुद्धा अक्षरशः नंबर द्यायला हे करायला लागलेत, नंबर सुद्धा देत नाही साधा. इथले ह्यांना पण मागितला मी मगाशी की नंबर द्या इथला, कोण आहे याचं. तर कोणच दखल घेत नाही शेतकऱ्याची, गोरगरीब शेतकऱ्याची. नुसतं नुकसान करायचं ह्यांनी रस्ता करा, शेतकऱ्याच्या परमिशननुसार तुम्ही टाका. पण इकडे ह्या वैरणीचं जाऊ दे, हो दे नुकसान, पाईपलाईन फुलली त्याचं पण काही नाही अडचण. पण शेतीचा जो खात आहे, बरोबर आहे, शेतकऱ्याला निव्वळ नफा हे शेतीच्या खात्यातूनच मिळतो मित्रांनो. कारण दुधाला रेट मिळत नाही आणि बाकीच्या गोष्टी तर त्या जरशा गाईच्या दवाखान्यावर ह्याच्यावर जातो, शेणखत विकायला मिळतो किंवा शेतीला टाकाय मिळतो. तो शेणखत यांनी पूर्ण मातीत बुजून टाकलाय. त्या गरीब शेतकऱ्याचं घर बघू शकता तुम्ही. घर बघा तिकडे कशा पद्धतीचं घर आहे ते, पूर्ण पत्र्याच्या घरामध्ये राहणारा शेतकरी आहे. हे काही जहागीरदार शेतकरी नाही, बरोबर. आणि ही कंपनी काहीच दखल घेत नाही. यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला काही घेणं नाही तिकडं. मी त्यांना कॉल केला, यांनी एक त्या ऑपरेटरनी नंबर दिलता, तर त्यांना कॉल केला. यांचं काहीच म्हणणं आहे की फक्त आम्हाला काही घेणं नाही त्या गोष्टीचं. मी त्यांना मागितलं नुकसान भरपाई, किती 70-80 हजाराची नुकसान भरपाई झाली. ते पाईपलाईनीचा पण द्या विषय सोडून, ती फुटली जाऊ द्या, असू द्या, त्याचं पण नाही काय विषय, ते द्या सोडून. पण तुम्ही कमीत कमी शेणखताचं, बरं आज आम्ही काहीच नाही बोललो तर तुम्ही त्याची काहीच दखल घेणार नाही मित्रांनो. आणि पूर्ण शेतीच्या खाताचं ते खात आहे शेणखत, ते तुम्ही पूर्ण नुकसान केलेलं आहे, त्याची नुकसान भरपाई द्या आणि इथलं काम चालू राहू द्या. माझी काहीच अडचण नाही. तोपर्यंत गाड्या जाग्याला थांबतील, तोपर्यंत मी काय हालू देत नाही आणि इथलं काम पण काय होणार नाही मित्रांनो. तुम्ही काम करा, पण कायद्याच्या चौकटीत करा. तुमचं काय काम करायचं असेल शेतकऱ्याच्या परमिशननुसार करा आणि शेतकऱ्याला नुकसान काय पोचू देऊ नका. धन्यवाद मित्रांनो.